विठ्ठल 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 विठ्ठल. बरवे देशावर झालो बरवे देशावर झालो काय बोले बोलावे लाभे लाभ दुनावला जीव झाला दर्शने भाग्य झाली संत भेटी भाग्य झाली संत भेटी आवडी पोटी होती ते लाभे लाभ दुनावला जीव झाला दर्शने तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी लाभे लाभ दुनावला जीव झाला दर्शने श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख. ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी ज्ञानदेवाचे अंतरी श्री दत्तात्रय योगिया नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधी विलोकितो येन समाधिस्थ राजा वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता बरवे देशावर झालो काय बोले बोलावे लाभे लाभ दुनावला जीव झाला दर्शने सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संत सहवासाने आपल्या जीवनात जे परिवर्तन झालं त्या परिवर्तनाचा यथाक्रम परिहार देत आहेत. पुण्यसलीला प्रवरा मातेच्या पावन तटाकावर परम पावन भगवान दत्तात्रेयाच्या पावन दरबारात स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु किसनगिरी बाबा यांच्या तपाने तपपूत झालेल्या या पावन भूमीमध्ये दत्त जयंती या औचित्याला धरून संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव परमादरणीय परमश्रद्धेय वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत पूज्यपाद भास्कर गिरीजी बाबा पूज्य बाबाच्या नेतृत्वात या ठिकाणी या भक्ती उत्सवाचं आयोजन होत आहे. आपण सर्व मंडळी त्या भक्ती उत्सवामध्ये सम्मिलित झालेलो आहोत आणि पूज्य बाबाच्याच आज्ञेने कृपेने आजच्या चिंतन सेवेचा योग माझ्या वाट्याला आलेला आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना तुमच्यासारखे सर्व देवरूप श्रोते मंडळी सर्व वैष्णव गुणीजन टाळकरी महाराज मंडळी पूज्य बाबांची जशी उपस्थिती आहे तसे पूज्यपाद प्रातस्मरणीय स्वामीजी अर्थातच प्रकाशानंद गिरीजी महाराज यांची सन्माननीय उपस्थिती या ठिकाणी आहे. त्यांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करतो आणि कोणाचाच नाम उल्लेख न करता तुकोबाराच्या अर्ध्या चरणात सकळा चरणी जीव माझा हा भाव व्यक्त करून अभंग चिंतनाला प्रवृत्त होतो. जगद्गुरु तुकोबाराचा गोड अभंग आज आपण चिंतनात निवडलाय. ज्या अभंगातून तुकाराम महाराजांनी संत भेटीने आपल्या जीवनात जे परिवर्तन झालं त्या परिवर्तनाचा परिहार दिलेला आहे. ऐका मंडळी, प्रत्येक जीवाला परिवर्तन हे अपेक्षितच आहे. जीवाला आहे त्या स्थितीपेक्षा वेगळ्या स्थितीत जावं असं जीवाला स्वाभाविक वाटतं. व्यावहारिक दृष्ट्या मोठी वाटणारी लहान असणारी माणसं त्यांना परिवर्तनाची अपेक्षा यात नवल नाही. मग
व्यावहारिक दृष्ट्या फार मोठ्या मोठ्या पदावर गेलेली माणसं, त्यांना सुद्धा परिवर्तनाची अपेक्षा आहे. याला उदाहरण जर द्यायचं ठरलं तर लता मंगेशकर नाव कोणाला माहित नाही? कोणाला माहित नाही? लता मंगेशकर नाव असं आहे की 75 वर्ष आपल्या कंठाने पूर्ण जगावर ज्यांनी अभिराज्य गाजवलं. 50,000पेक्षा अधिक गाणे त्यांचे रेकॉर्ड आहेत. 27 भाषेमध्ये ज्या गायल्या. शाळेत 4थी पर्यंत शिकल्या, पण जगातल्या 7 ते 8 विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट दिली. महाराज ज्या कोणतीच निवडणूक लढल्या नाही, पण अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारच्या वेळेला खासदार म्हणून त्या लोकसभेमध्ये वावरल्या. भारतातला सर्वोत्कृष्ट नागरी पुरस्कार भारतरत्न हा त्यांना प्राप्त झाला. एवढंच नाही, जगातल्या अजून काही देशांनी त्यांच्या देशातले प्रथम नागरी पुरस्कार आदरणीय लता दीदींना दिले. एवढंच नाही, लता दीदीचा नुसता वाढदिवस असला तर पंतप्रधान परदेशात जरी गेलेले असले ते सुद्धा दखल घ्यायचे. नाहीतर आपल्याला वाढदिवसाच्या दिवशी आपलाच फोटो फेसबुकला टाकावा लागतो आणि 10-10 मिनिटाला बघावं लागतं किती लोकांनी लाईक केलं. अजून कोंबडीनं अंड दिलं का नाही, दिलं का नाही, अडचण मोठी स्थिती आहे. अशी प्रतिष्ठा कोणाला? लता दीदींना. पण त्या जेव्हा 1.5-2 वर्षापूर्वी गेल्या तेव्हा त्यांच्या काही मुलाखती बाहेर आल्या. त्यातली एक मुलाखत अशी, पत्रकारांनी लता दीदीला विचारलं, दीदी पुढचा जन्म जर माणसाचा मिळाला तर तुम्हाला काय व्हायला आवडेल? लता दीदी म्हटल्या, पुढचा जन्म नाही मिळाला तरच बरं, आणि मिळालाच तर मला लता मंगेशकर सोडून काही व्हायला आवडेल. लता मंगेशकरचं काय दुःख आहे हे लता मंगेशकरलाच माहिती. म्हणजे आपल्याला एवढं जीवन यशस्वी दिसतं, पण त्याला सुद्धा काय आहे? परिवर्तनाची अपेक्षा आहे. माणसाला तेच तेच खाऊन कंटाळा आला की वाटतं आता जेवणात काय झालं पाहिजे? बदल झाला पाहिजे. तेच तेच कपडे घालून कंटाळा आला की वाटतं कपड्यात काय झाला पाहिजे? बदल. एवढेच बदल बस झाले. बदल झाला पाहिजे, परिवर्तन पाहिजे. मंडळी, वेदाला सुद्धा अपेक्षित आहे. तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय असतो मा सद्गमय. असतात तुम्ही असत जगात वावरताय, पण तुम्ही सत्याचा प्रवास करा, म्हणजे जीवनात परिवर्तन करा. उत्तिष्ठत प्राप्य वरान्य बोधत. श्रेष्ठ मंडळीनं जो बोध प्राप्त करून घेतलाय, उठ बाळा उठ आणि तो बोध प्राप्त करून घे. वेदाला सुद्धा ही अपेक्षा आहे की जीवानं परिवर्तन केलं पाहिजे. परिवर्तन 2 प्रकारचं असतं. 2 प्रकारचं परिवर्तन आहे त्या स्थितीपासून खाली येणं हेही परिवर्तनच आहे, आणि आहे त्या स्थितीपासून वर जाणं हे सुद्धा परिवर्तन आहे. फक्त शास्त्रकारांनी आहे त्या स्थितीपासून खाली येणाऱ्या परिवर्तनाला पतन शब्दाची योजना केली, आणि आहे त्या स्थितीपासून वर जाणाऱ्या परिवर्तनाला उद्धार या शब्दाची योजना केली. पण माणसानं खाली जाण्यापेक्षा वर जावं. पण ऐकलं का? बदल पतनात्मक असो किंवा उद्धारात्मक असो, तो संगतीने होतो. तुकोबराय म्हणतात, पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा. जावे आदमा संत त्यजावे अधमा संत सेवे, त्यजावे अधमा संत सेवे. पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा. त्यजावे अधमा संत सेवे, त्यजावे अधमा संत सेवे, त्यजावे अधमा संत सेवी, त्यजावे अधमा संत सेवे. प्रसिद्ध वचन आहे महाराजांचं. पतन उद्धार संघाचा महिमा, त्यजावे अधमा संत सेवी. हो, महाराजांचं अजून एक गोड प्रमाण आहे. देव होई जेत देवाची आसंगे. पतन जग थांबा, विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. माफ करा, मला उत्तरार्ध
उपस्थित होत नाही. पण देव होई जेत देवाची असंगे आणि उत्तरार्ध या आशयाचा आहे की पतन जगाच्या संगतीत, जीवाचा उद्धार सत्पुरुषाच्या सहवासात आहे आणि जगाचा पतन, जीवाचं पतन हे जडाच्या नाम जगाच्या संगतीत आहे, अर्थात दुर्जनाच्या संगतीत. एक विचार आपण घेऊ. जगाची संगत केली, जडाची संगत केली की जीवाचं पतन आहे, सत्पुरुषाचा सहवास केला की जीवाचा उद्धार आहे. मग जीवानं काय करावं? महाराजांनी आवर्जून सांगितलं, त्याजावे अधमा, ज्यांच्या संगतीत पतन आहे त्यांना सोडावं आणि ज्याच्या संगतीत उद्धार आहे तिकडे जावं. पण जीवाला फार अडचण आहे, जीवाला हे सुटत नाही, सुटत नाही. संसार, हो, विकार. दुर्जन शब्दाचा अर्थ मूर्ख एवढाच नाहीये. हो, मग नवे काही बाधा, काम दुर्जनाची क्रोधा. काम क्रोधाला सुद्धा काय म्हटलंय? दुर्जन म्हटलेलं आहे. हो, काम क्रोध हे आता साजनी झाले मी निसंग, भवऱ्याचा सोडी येला संग, काम क्रोध हे झोडी येले मांग. हे ज्ञान निधीचे भुदंग, विषयदरीचे वाघ फार अवघड आहेत. या कामक्रोधाचे ठाई कृपेची साठवण नाही, पण सुटत नाही जीवाला, मोठं अवघड आहे. तुमच्या भागात एक शब्द आहे का, पाला पाचोळा? पाला पाचोळा शब्द आहे. ज्याला काहीच किंमत नाही त्याला काय म्हटलं जातं? पाला पाचोळा येतो. मग मला तुम्हाला सामुदायिक प्रश्न विचारायचे, तंबाखू काय? खरंच पाला पाचोळा सुटते का? कीर्तन होईपर्यंत लोकांना दम निघत नाही. कीर्तन ऐकता ऐकता ते तंबाखूला पण चुना लावतात. कीर्तन करायचं लावतातच लावतात, पण तंबाखूला पण लावतात. ते सदानंद गुरुजी परिपूर्ण कीर्तनकार कसा असावा याच्याबद्दल काही विचार सांगायचे, लय गोड. आता गुरुजीचं कीर्तन म्हणजे फार मधाळ असायचं. आम्हाला शेवटच्या काळात मिळालं, पण बरंच ऐकायला मिळालं. गुरुजी काय म्हणायचे? कीर्तनकाराकडे गाणं असावं, कीर्तनकाराकडे अभ्यास असावा, कीर्तनकाराकडे दृष्टांत कौशल्य असावं. आणि ते म्हणायचे कीर्तनकाराकडे अभिनय असावा, माकड चाळे नसावी. कीर्तनात अभिनय फार तर अपेक्षित आहे, माकड चाळे अपेक्षित नाही. ते मग कसे चुना लावतात कीर्तन ऐकत ऐकत? मोकळे झाले, मोकळे. मग मला सांगा, पाला पाचोळा सुटत नाही, हे विकार कधी सुटायचे? पण महाराज करावं लागेल. ती गवळण कृष्णाची वेणू ऐकली निघाली. आमच्या बोधे बाबा लय गोड चाल म्हणायचे. कृष्णाची वेणू ऐकला आणि निघाली गवळण. तिच्या कानावर वेणूचा नाद पडला, तिनं सगळं टाकलं आणि निघाली. पण बाईचा स्वभाव असतो, स्त्री स्वभाव काय असतो? तिला कुठंच एकटीला जायला जाऊ वाटत नाही. ती शेजार पाजारी चलती का ग, येते का ग, येते का ग. एक गवळण अशी निघाली आणि एका गवळीला, अगं चल ना, कृष्णाने वेणू वाजवलाय, बोलवलंय आपल्याला. ती म्हणली आले असते ग, पण माझं धुन धुवायचं राहिले. तुकाराम महाराज तिला म्हणले, ऐक काय आहे? उरले ते सांडा काम नका करू गोवी, उरले ते सांडा काम नका करू गोवी, उरले ते सांडा काम नका करू गोवी, उरले ते सांडा काम नका करू गोवी. तीच वेळ ठावी माझा कृष्ण भेटीची, तीच वेळ झाली मला कृष्ण भेटीची, तीच वेळ झाली मला कृष्ण भेटीची, झाली मला कृष्ण भेटीची. या होया या होया या होया, चला जाऊ सकळा. या होया या होया या होया, चला जाऊ सकळा. या होया या होया या होया, चला जाऊ सकळा. या होया या होया या होया, चला जाऊ सकळा. उरले ते सांडा काम नका करू गोवी,
जे काही उरलं असेल राहिलं असेल सोडून द्या. नका करू गोवी. तुम्ही आता अडचण निर्माण करू नका. कारण हीच वेळ ठावी मज कृष्ण भेटीची. अगं हीच वेळ आहे की याच देहात त्याला प्राप्त करता येत. साधू संतांनी मोठ्या प्रेमानं सांगितलं, रागावून सांगितलं सोड. कधी कधी प्रलोभानं सांगितलं. बाबा मगाशी मला म्हटले विषय येऊ न येऊ पण लोखोट्यातलं प्रमाण म्हणा. पण आता लोखोट्याचं प्रमाण पण आहे विषय पण आहे. आधी तुम्हाला शिकवतो मग म्हणतो म्हणजे म्हणायला बरं पडत. सगळ्यांनी प्रमाण आहे का? बैस भावा पाठी म्हणा पाठी ऐक माझी गोष्टी ऐक माझी गोष्टी केला सांडी गोहो केला सांडी गोहो धरी येते मोह. धरी येते मोह. बैस भावा पाठी ऐक माझी गोष्टी ऐक माझी गोष्टी केला सांडी गोहो केला सांडी गोहो धरी येते मोह. धरी येते मोह. संता बसली का अजून एकदा द्यायची. बैस भावा पाठी ऐक माझे गोष्टी केला सांडी गो. बैस भावा पाठी ऐक माझी गोष्टी केला सांडी गोहो. बैस भावा पाठी ऐक माझी गोष्टी केला सांडी गो. बैस भावासाठी ऐक माझी गोष्टी केला सांडी गोहो. धरी येते मोह धरी येते मोह धरी येते मोह धरी येते मोह. केला सांडी गो धरी येते मोह धरी येते मोह. केला सांडी गोहो धरी येते मोह धरी येते मोह. लय लय लकोटा मूळ बंदिका सोटा भावा केले साहे. लय लय लकोटा मूळ बंदिका सोटा भावा केले साहे. लय लकोटा भावासाठी लकोटा भावासाठी साहे. लय लय लकोटा भावासाठी लकोटा. हे बैस भावा पाठी ऐक माझी गोष्टी केला सांडी गो. बैस भावा पाठी ऐक माझी गोष्टी केला सांडी गोहो. काळाचा आवाज स्टार्ट. बैस भावा पाठी ऐक माझी गोष्टी केला सांडी गोहो. बैस भावासाठी ऐक माझी गोष्टी केला सांडी गोहो. धरी येते मोह धरी येते मोह. धरी येते मोह धरी येते मोह. केला सांडी मोह धरी येते मोह धरी येते मोह. केला सांडी गोहो धरी येते मोह धरी येते मोह. हे लय लय लकोटा मूळ बंदिका सोटा भावा केले साहे. लय लय लकोटा मूळ बंदिका सोटा भावा केले साहे. लई लई लकोटा मुळबंदी कसा भावासाठी आहे. लई लई लकोटा मुळबंदी कसोटा भावासाठी. बैस भावा पाठी ऐक माझी गोष्टी केला सांडी गो. बैस भावा पाठी ऐक टाळ टाळ केला भांडी गो. केला सांडी 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 केला सांडी गो. बस. लकोटा आहे हा. हो. बैस भावा पाठी ऐक माझी गोष्टी. अगं हिंडू नको अशी बस इथं थोडीशी बस. ती बाई उठलेली बसली मी तिकडे तुमचं जायचं असत काही अडचण नाही. हा पण आई इथं बस पण संशयाच्या पाठावर बसू नको भावनेच्या पाठावर बस. इथं संशयाचं अधिष्ठान घेऊन बसू नको. हे म्हणते माळ घाला पण माळ घातल्यानं काय होईल. हे नाही ज्यार्थी म्हणतात ना साधू तर माळ घातल्यानं कल्याण होईल कल्याणच होईल. या भावनेच्या पाठावर बस. बैस बाबा पाठी ऐक माझी गोष्टी. माझ्या जीवाचं सांगते ग माझ्या गोष्ट ऐक.
केला सांडी गो हो, केलेला नवरा दे सोडून. तिने, हा सोडून द्यायचं? अहो, केला कोणता? हा क्षर पुरुष नवरा केला, हा संसार केला, याला सोडून दे आणि काय कर? बैस बाबा पाठी ऐक माझी गोष्टी, केला सांडी गो आणि हे कर, धरी येथे मोह. हे जे आत्मस्वरूपाचं सुख आहे ना, त्याचा मोह धर. बाबा एक फाग म्हणतो, फाग. एक अभंगातला प्रकार आहे फाग. फाग. आता हिची संगता द्यावा लागल. धुळी माती काही खेळोच नका, धुळे माते काही खेळूच नका. जवादी चंदन लावा बुका, जवादे चंदन लावा बुका. चलादी पोटी लागल्या भुका, चलादी पोटी लागल्या भुका. धाल्यावरी बरवा टाकम टिका रे विठ्ठल. झाल्यावरी टाकम टिका रे हा, विठ्ठल. धाल्यावरी बरवा टाकम टिका रे विठ्ठल. झाल्यावरी परवा टाकम टिका रे विठ्ठल. बसली का संत? ऐका मग. धुळे माती काही खेळोच नका, धुळी माती काही खेळोच नका, धुळे माती काही खेळोच नका, धुळी माती काही खेळोच नका. जवादी चंदन लावा बुका, जवादी चंदन लावा बुका, जवादी चंदन लावा बुका. गवादी चंदन लावा बुका. चला आधी पोटी लागल्या भुका, तलादी पोटी लागल्या भुका, चला आधी पोटी लागल्या भुका. तलादी पोटी लागल्या भुका. आल्यावरी बरवा टाकम टिका रे विठ्ठल, आल्यावर टाकम टिका रे विठ्ठल. धाल्यावरी बरवा टाकम रे विठ्ठल, धाल्यावरी बरवा टाकम टिका रे. धुळे माती काही खेळोच नका, माती काही खेळोच नका, गवादी चंदन लावा बुका, गवादी चंदन लावा बुका. लादी पोटी लागल्या भुका, तलादी पोटी लागल्या भुका, चलादी पोटी लागल्या भुका. तलादी पोटी लागल्या भुका. आल्यावरी बरवा टाकम टिका रे विठ्ठल, धाल्यावरी बरवा टाकम टिका रे विठ्ठल, धाल्यावरी बरवा टाकम टिका रे विठ्ठल, धाल्यावरी बरवा टाकम टिका रे विठ्ठल. विठ्ठल आपल्या संत वाङ्मयात सणावर रूप केलेले आहेत. तसाला फाग म्हणतात. पण फाग म्हणजे काय? फाल्गुन महिन्यात खेळला जाणारा शिमगा. फाल्गुन महिन्यामध्ये खेळला जाणारा शिमगा. मग आता त्या शिमग्याचं रूप करून तुकोबाराय म्हणतात, धुळे माती काही खेळोच नका. बस झालं ना, आता धूळ माती लय खेळले. वय काय बाबा आता तुमचं? वय काय? वय हा? धूळ माती खेळली ना 75 वर्ष आता. धुळे माती काही खेळोच नका, सोडून द्या आता. जवादी चंदन लावा बुका, परमार्थाचा सुगंध लुटा आणि मग चला आधी पोटी लागल्या भुका. तुम्हाला संसाराच्या अतृप्ती आणि ब्रह्मानंदाची भूक नाही लागली का? चला सोडून द्या आता. आणि काय करू आता? मन महाराज खेळायचा नाही का? संसार करायचा, पण धाल्यावरी आधी परमार्थ पोटात घालायचा आणि मग कल्पित द्वैताचा अंगीकार करून भक्तीचाही खेळ खेळायचा आणि संसाराचाही खेळायचा. पण कधी? धाल्यावरी बरवा. पोट भरल्यावर जो टाकम टिका असतो तो बरवा असतो. टाकम टिका शब्द काही चांगला नाही. पण आता ते व्यभिचारणीचा टाकम टिका आणि उपहास होती लोका. टाकम टिका बाबा भागवतातली ओवी सांगतो, फक्त माझी हिंमत नाही टाकम टिका करून दाखवण्याची. तुम्ही दोघं नसते ना, मग ह्यांच्याकडे बघितलं असतं. गुरुवारी घुले बाबा कायम पिंगलीचं चरित्र गाताना ती ओवी म्हणायचे, एका ते मारे खडा, एका ते म्हणे घ्या भो विडा. ह्याला म्हणतात टाकम टिका. मग जो काही संसाराचा खेळ असेल ते कधी? तृप्त झाल्यानंतर. पण आपल्याला आवर्जून सांगितलं की त्याजावे, हे सगळं टाकलं पाहिजे. प्रमाण आठवलं, पतन संगती जगाची. आता आठवलं उत्तरार्ध. देव होई जेती देवाची असंगे आणि पतन संगती जगाची.
उशिरा का होईना पण शहाणपण आलं बा उम्या तुला. बरं काय. हो. म्हणून ते सोडायचं. म्हणून तुकाराम महाराजांनी सायासानं करावी अशी काही काम आम्हाला सांगितली. हो, सायासानं. तुकाराम महाराज म्हणजे काही गोष्टी सहज करा, पण काही गोष्टी सायासानं करा. कोणत्या कोणत्या गोष्टी सायासानं करायच्या? माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा, प्रयत्न करा, सायास करून उच्चारा. किंवा तुकोबरायचं प्रमाण जे आपल्याला आता पाहिजे. महाराज म्हणतात जनमित्र होई सकळांचा, अशुभ न बोलावी वाचा, संग न करावा दुर्जनाचा, आणि करी संताचा सायास. संत भेटी करता काय कर? सायास कर. म्हणजे संत भेटी करता सायास करावा लागतो. हो, फुकट भेटत नाही. तपे दाने व्रते गोविंदू पै भेटे, तपे दाने व्रते गोविंदू पै भेटे, साधू न भेटे भाग्य विन, साधू न भेटे भाग्य विन. तपे दाने व्रते गोविंदो वै भेटे, तपे दाने व्रते गोविंदो वै भेटे, साधू न भेटे भेटे. तपे दाने व्रते गोविंदो पै भेटे, साधू न भेटे भाग्य विन, साधू न भेटे भाग्या विना. तपे दाने व्रते गोविंदो भेटीजे, तपे दाने व्रते गोविंदो भेटीजे, साधू न भेटे भाग्या विना, साधू न भेटे भाग्या विना. भेटतील काही गोष्टी, पण साधूची भेट फुकट नाही भेट. सायास करावे लागतात. महाराज काय सायास करावे लागतात? अनेक ठिकाणी अनेक सायास सांगितले साधू भेटीचे. काय काय करावं लागतं? ज्ञानोबराचे सायास सांगतो आधी ज्ञानोबराच्या भाषेत. ते जेत विषयाची दाट झाडी, माझे काम क्रोधाची साकडी, चुकावून आला पहाडी सदवासनेच्या, मग साधू संगे सुभटा. इथं साधू म्हणजे लगेच संत नाही भेटले त्याला. याला साधू म्हणजे चांगल्या विचाराची माणसं. अजून संत भेटलेली नाही त्या साधकाला. त्यानं काय केलं? विषयाच्या दाट झाडीत काम क्रोधाचा पाठलाग चुकत चुकत शुभेच्छा या सदवासनेच्या पहाडावर आला. आणि मग साधू म्हणजे सद्विचाराची माणसं भेटली. मग साधू संगे, पण कोणते साधू? सुभटा, सुभट साधू. नमो विशद बोध विदग्धा, बोध विशद करून सांगण्यामध्ये चतुर असलेले. मग साधू संगे सुभटा, उजू सत्कर्माची आवाटा, सरळ असणाऱ्या सत्कर्माची वाट धरावी लागते. पण पुढची ओवी लय गोडे, अप्रवृत्तीचा आवाटा डावलून. ते म्हणे चांगली वाट धरावी लागते आणि वाईट सोडावी लागते. चांगली धरली म्हणजे वाईट सोडलीच की हो. डबल डबल शब्द वापरायची काय गरज आहे ज्ञानोबा राहायला? आहे का नाही? वेदांतामध्ये एक शब्द येतो लाघव आणि गौरव. लाघव. मग वेदांतामध्ये एखादं पद जास्त आलं की ते ग्रंथकार पूर्व पक्षी म्हणतात, अहो हे जर एवढ्या शब्दात भागत असलं तर एवढे लांब लचक बोलायचं कशाला? एका बाईला विचारलं, का हो तुम्ही काकड्याला का आल्या नाही? काय करावं, 4लाच उठले होते. 4ला उठले, लाईट लावते, बटन ला टाकते, लाईटच लागना. का लाईट लागना, काईट लागना? खूप विचार केला. मग शेवटी विचार केला, दिवा लावावा. काडीपेटी बघायला गेले, किचन वाट्यावर सापडली नाही, पिठाच्या डब्यावर सापडली नाही, देवघराजवळ गेले तिथेही सापडली नाही. शेवटी पिंट्याच्या बापाच्या खिशात घ्यावी लागली. अगं एवढं म्हणणं फक्त, सकाळी उठायला उशीर झाला, लाईट नव्हती, एवढं लांबड कशाला लावते? हे लांबड लावणं हे लाघव आहे, आपलं गौरव आहे. नसतं शब्द जेवढं. म्हणून एक संस्कृत वचन आहे, म्हणे एखाद्या कवीला आपलं काव्य रचताना एक पद जरी कमी करता आलं तर त्याला स्वर्ग सुखाचा आनंद होतो. मग ज्ञानोबासारखा एवढा कुशल कवी उजू सत्कर्माची आवाटा म्हटल्यानंतर अप्रवृत्तीचा आवाटा डावलोनी, म्हणजे अप्रवृत्तीची आडवाट सोडायची आणि सत्कर्माची वाट धरायची. हे डबल डबल कशाला बोलेल? म्हणजे अर्थी ज्ञानोबा बोलतात त्या अर्थी नक्की त्याच्यात गमक आहे.
त्याच्यात काय गमक आहे? काय गमक आहे? मला ज्ञानोबारायच्या त्या ओवीचा अर्थ मला डोंगरेजी महाराजाच्या भागवत रहस्यात सापडला. डोंगरेजी महाराजाचं भागवत रहस्य वाचत होतो. हं. आणि खूप दिवसाचा मला प्रश्न होता आणि तो प्रश्न तुम्हाला पण आहे. आमचे महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार आदरणीय श्री संजय महाराज पाचपूर, त्यांचे वडील वारले 2-3 वर्षापूर्वी. तर त्यांच्या तेरवीला आम्ही गेलो, शिरला नेमाण्याला तिकडे गेलो. तर 13व्याला पुढारी होते, महाराज मंडळी होती. तर तिथे पुढारी, नाव नाही सांगत, विदर्भातले मोठे पुढारी आहेत. त्याने माईक घेतला हातात श्रद्धांजली करता आणि त्यांनी विचारलं, या ठिकाणी भरपूर महाराज मंडळी आहेत, मला या महाराज मंडळीला एक प्रश्न विचारायचा आहे. एवढी कीर्तन होतात, लोक का सुधारत नाहीत? आणि तो प्रश्न बऱ्याच जणाला आहे. कीर्तन करणाऱ्यांना बी आहे, तुम्हाला काय लागलंय? आम्हालाही पडलंय. एवढी कीर्तन होतात, लोक सुधारत का नाही? इथे एवढी महाराज मंडळी आहेत, त्याने उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे आता त्यांच्यानंतर ते प्रकाश प्रसाद महाराज ताकोते सूत्रसंचालन करत होते आणि योगायोगानं त्यांच्या पाठीमागे बोलण्याचा नंबर माझा आला. ते म्हणे, याचं उत्तर उमेश भाऊ आणि अनिल महाराज पाटील देतील. ते बोलून गेले. माझ्याकडे माईक दिला. म्हणलं, साहेब प्रश्न फार गोड आहे, पण चर्चा करायची ती वेळ नाही. पण हा पलायनवाद घेऊन मी उत्तर डावलीला असं नाही. उत्तर आहे म्हणलं माझ्याकडे, एक मनात आहे आणि एक तोंडात आहे म्हणलं. आधी तुम्हाला मनातलं ऐकायचं का तोंडातलं ऐकायचं? नेमकं कोणतं सांगू? आधी तोंडातलं सांगतो. म्हणलं, साहेब एवढी कीर्तन होतात, लोक का सुधारत नाही? त्याचं कारण आहे, काही चार्जर खराब आहेत आणि काय हँडसेट खराब आहे. दिवशी चांगले चार्जर चांगले हँडसेटला भेटतील, त्या दिवशी संप्रदायात परिवर्तन दिसेल. चांगल्या माणसाला, चांगल्या कार्यकर्त्याला चांगलं नेतृत्व भेटल, त्या दिवशी समाज सुधारेल. आता मनातलं उत्तर तिथे देता आलं नाही, पण इथं देऊ का? देऊ? म्हणलं, साहेब आम्ही कीर्तना सुधारतो आणि निवडणुकीला तुम्ही समाज बर्बाद करून टाकता. खालारा धावे पाणी मारायचं. एखाद्या गावात 1 वर्ष ज्ञानेश्वरी पारायण करा आणि 1 ग्रामपंचायत लागू द्या, सगळा पत्र फिरवते. अवघड आहे. आता नका अशा व्यासपीठावर नको जाऊ दे आता ते. पण ते डोंगरेजी महाराजाचे एक वाक्य. डोंगरेजी महाराज काय म्हटले? अप्रवृत्तीचा वाटा डावलून ना सत्कर्माच्या उजूच्या वाटानं चालून ते डोंगरेजी महाराज म्हटले, लोग पुण्य तो बहुत करते हैं लेकिन पाप करना नहीं छोड़ते. डोंगरेजी महाराज काय म्हटले? लोग पुण्य तो बहुत करते हैं लेकिन पाप करना नहीं छोड़ते, इसलिए परिवर्तन दिखाई नहीं देता. अवघड आहे. म्हणून सत्कर्माची वाट धरली पाहिजे आणि अप्रवृत्तीचा आव्हाटा डावला पाहिजे. किती दिवस हो ऐसा जन्मशताचा वाहतवना, तो आस्थेच्या नलेची वाहना, तो फळ हेतूचा उगाना कवन चाडी, ऐशे शरीर संयोगाचे राती, माझी धावत सड्या आयती, तव कर्म क्षयाची पहाती पहाट झाली. एवढे साया साधकानं केले, तैसीच गुरु कृपा उखा उजळली. मग सद्गुरु भेटतात. हे ज्ञानोबारायने सांगितलेले सायास तशी जडच आहेत, जडच आहेत. तुकोबारायचे सायास पाहू. त्याने 2 प्रकारचे सांगितले. तुकाराम महाराजांनी नाथांचा सायास आहे, निष्कामता आणि निजदृष्टी, अनंत पुण्य कोट्या न कोटी, रोकड्याला आई जे साठू वाटी, तै होय भेटी हरिप्रियाची. नाथ बाबा. आता तुकोबा, अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या, वर्ते समाधानी जाणून नेनता, साधू भेटी देती तया अवची तारे. हे बी आयसी आणि भेटती ते साधू. हे बी अवघड आहे. पण तुकोबारांनी परमार्थ एवढा सोपा केला आपल्याला. महाराज म्हणजे काय करू नका, हे करा, तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसी आतुडे, आणि समागम घडे संतांचा. हे सायास पहा. हे जर अवसानातले तिळे तिळे पुण्य साचा पडे म्हणजे काय? तिळा तिळानं पुण्य जमा करायचं. सगळ्यांना विचारतो, पुण्य करणं सोपं आहे का पाप करणं सोपं आहे? प्रश्न थोडा अवघडच आहे. तसा सोपा पण अवघड आहे. पुण्य करणं सोपं आहे का पाप करणं सोपं आहे? अजून सोपं करू याला. तुकोबाराच्या प्रमाणानं करतो बाबा. खरं बोलायला कष्ट आहेत का खोटं बोलायला कष्ट आहेत?
खरं बोलायला कष्ट आहेत खोटं बोलायला कष्ट आहेत. महाराज म्हणले खरे बोलता कोण लागते सायास. आणि काय आहे तुमची या सभेचे सांगा. हो, माझी तब्येत बरी नाही, आज मी येऊ शकत नाही. हे खरं. आमची मावशी मेली हो. मग ते खोटं बोलणं सोपं आहे, पण पचवणं अवघड आहे. अवघड आहे. पुण्य करणं सोपं आहे. ठरवलं ना कुठेही पुण्य करता येतं. प्रभूच्या दर्शनाला निघाले आणि कागद खाली पडला, तो उचला आणि कचरा कुंडीत टाकला, तेही पुण्य आहे. याच्या करता एक पुराणातली कथा आहे. गरुडाला विचारलं भक्तांनी, का रे गरुडा, जगाचा भार परमात्मा वाहतो, त्याचा भार तू वाहतो, असं काय पुण्य केलं म्हणून तू देवाचं वाहन बनलास. गरुडाने उत्तर दिलं, मी पक्षी आकाश मार्गाने विहार करत होतो आणि काही साधू संत यज्ञ करत होते. काय चालले म्हणून मी पाहायला आलो, न्याळून पाहिलं, यज्ञ पाहिला आणि पाहणं झाल्यानंतर मी उड्डाण घेतलं. माझे पंख फडफडले. फडफडलेल्या पंखामुळे यज्ञ मंडपातला कचरा झाडला गेला. ते पुण्य माझ्या पदरी पडलं, देवाचं वाहन झालं म्हणले. पुराणातली कथा आहे. म्हणजे धर्म मंडप यज्ञ मंडपातला कचरा जरी झाडला तरी पुण्य होत. असं तिळा तिळानं पुण्य गोळा करायचं. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. आणि मग पुण्य जमा झालं, हो, जन्म जन्मांतरीची असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम येईल जीवाग्री श्रीरामाचे. ज्ञानोबा म्हणतात, बहुता सुकृताची जोडी, 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 म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. विठ्ठल बहुता सुकृताची जोडी, 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 बहुता सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली ताळवा द्वा. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा तो हा तो हा विठ्ठली
विठ्ठल बरवा. तो हार तो हार तो हार विठ्ठल बरवा तो हार विठ्ठल बरवा. होता सुकृताची जोडी. अनेक जन्माचं पुण्य गोळा झालं. देवाच्या नावावर प्रेम बसलं आणि देवाच्या नावावर प्रेम बसलं की मग समागम घडे संतांचा. तुकोबारायांना नाथांना या सद्गुरु भेटीची तळमळ लागली. अस्वलाची हे परी गुरुनामाचा जप करी. आणि तुकोबारांनी मोठे कष्ट केले, सायास केले आणि जगद्गुरु तुकोबारायचा भाग्योदय झाला. तुकोबाराला संत भेटले. पण एक आहे, सायास तर संसारात पण आहे. सायासे करीसी प्रपंच दिननिशी देवतेही बळे धरिला सायासे. संसारातही सायास आहेत, परमार्थातले सायास आहेत. पण संसारातल्या सायासाला फळ काय? येथे अवघे वाया गेले दिसती सायास, दिसती सायास. तुका म्हणेला सदिते झाल्या वेदाला तुका म्हणेला सदिते झाल्या वेदाला. येथे अवघे वाया गेले दिसती सायास दिसती सायास. तुका म्हणेला सदिते झाल्या वेदाला तुका म्हणेला येथे अवघे वाया गेले दिसती सायास. तुका म्हणेला सदिते झाल्या वेदाला तुका म्हणेला सदिते झाल्या वेदाला. गेली दिसती सायास तुका म्हणेला सदिशे झाल्या वेदाचा तुका म्हणेला. संसाराचे आणि परमार्थात येत थोरेने पुरे कोड बहुत म्हणीचे. परमार्थात थोडा जरी सायास केला वाया जात नाही. मग अशी बोललो ना, तुकोबाराय म्हणतात नवजे वाया काही देऊळाशी जाता. सायास करिता कीर्तनाशी जाता वाया नवजे. तुका म्हणे भाव असता नसता सायास करिता वाया नवजे. खेड्यातलं प्रमाणे काहीच नवजे वाया रे खेडिया एकची बसवंत अवघिया रे. काहीच वाया जात नाही. ते राजेश्वरानंदजीचं एक दृष्टांतले गोडे स्वामीचे खूप गोडे, मला फार भावला तो. हे गावात सप्ताह चालू, पण एक माणूस कधीच कीर्तनाला जात नव्हता. मोठा श्रीमंत पण कीर्तनाला जात नव्हता. त्याची बायको मोठी सात्विक, तिचं माहेर देवगड याच परिसरातली होती. किसनगिरी बाबाच्या कृपेने, पूज्यपाद बाबांच्या आशीर्वादाने, स्वामीजीच्या नेतृत्वाने परमार्थाचं तिला चांगलं वळण होतं. ते नवऱ्या म्हणजे का हो गावात एवढा गोड सप्ताह चालू आहे, खाता पेता म्हणजे पाणी वगैरे, मग आज घरासारखे पडून राहता. कीर्तनात जा म्हणले थोडस, ना जा म्हणले थोडे कीर्तनात. आणि मग काय, कोणी भावाचं ऐकू अथवा न ऐकू, कोणी महाराजाचं ऐकू अथवा न ऐकू, तिचं मात्र ऐकावंच लागतं. तिचं म्हणजे कोणाचं ब्रह्मचर्य ऐकायचं. गेला कीर्तनात. पण बलात्कार्य जरी आणला कथेशी, निद्रा घे लोडाशी टेकोनिया. एक तर कधी न येणारा श्रीमंत माणूसाला गावचे कार्यकर्ते या 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 सावकार या या, एकानं घुंगड टाकलं, बसा 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 बसा. बसले. आणि आमचं रामकृष्णारी षडजत जाऊस तर त्यांनी खर्ज रावला. कीर्तन होईपर्यंत झोपला. कीर्तन संपलं तरी झोपलेलाच. सगळे निघून गेले, फक्त एक थांबला होता, ज्याचं घोंगड गुतलं त्यो. बाकीच्याने उठवलं नाही, पण जे झोपलं होतं, हो ते ज्याचं घोंगड ठेवलं, सावकार ओ सावकार उठा, संपलं कीर्तन. मग सावकार उठले. कधी संपलं कीर्तन? झाले 5 मिनिटं. कीर्तन एक नंबर. हा ठीक आहे, जा आता. घरी गेले. बायको म्हटले गेले होते कीर्तनाला? हो. कीर्तनातलं काय काय ध्यानात ठेवलं होतं म्हणे? बाकी तर काय आठवत नाही, पण 3 शब्द आठवतात. काय? या बसान जा. बाकी काय ऐकलंच नव्हतं, झोपलेलाच होता बिचारा. गेल्याबरोबर या बसा, जाताना जा. बायको म्हटली हाच तुमचा मंत्र.
जपा म्हणे. बरं कीर्तनात हो कथा कीर्तन ऐकता निद्रे नाडिले तत्वता आणि खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ ऐसी गहन कर्म गती. कीर्तनात पापने उचलत नाही आणि घरी गेला डोळा लागत नाही. कीर्तनात पापने उचलत नाही. मला तो काही दिवसानं काय जेसीपी ठेवावा लागतो का काय माहिती त्यांच्या पापण्या उचलायला. उचलतच नाहीत काय काय लोक. संभाजीनगर कडून येते का नगर कडून पण ते जप चालू या बसा जा. योगा योगानं त्याच्या घरात चोर आले. चोर त्याच्या वाड्यात आले. त्या चोराने वाड्यात प्रवेश करण्यास हा मला या चोर मुलं येते ना पाहिले बसा बसा खाली बसा खाली बसा धबधारा थोडा म्हणे. ते खाली बसणार तेवढ्या थांबला बसा. एवढं येते पाहिले रे बाबा उद्या पोलिसाची गाडी दारात येईल चला चला लवकर. ते निघणार तेवढ्या थांबला जा. एक म्हटलं याला आत्ताच मॅनेज केलेलं बरं म्हणजे. हो सगळे आले. सावकार अंधारात दिसतो कोण आहे कोण आहे म्हणजे चोर आहे. कशा करता आले म्हणजे भजन कराय. म्हणजे चोर कुठे भजन करतात का. मग तुम्हाला कळतं ना चोर कशाला येतात. चोरी करायला आलो. माझ्या घरी कसे काय आले तेच चुकलं म्हणे आमचं. तेच आमच्या बुद्धीनं माती खाल्ली ना आम्ही तुमच्या घरी आलो म्हणजे. पण हे करा सावकार माफ करा म्हणे. हे नेवाशून आणलेलं गठुड तुम्ही घ्या पण आमचं नाव कोणाला सांगू नका. ठीक आहे म्हणले परत यायचं नाही. दिलं काढू. सकाळ व्हायचीच वाट बघू लागला. सकाळ झाली त्याच्या बायकोला तिने आवाज दिला इकडे म्हणला काय सोड म्हणजे गठोडा. ती सोडायला लागली म्हणजे काय ते म्हणलं रात्रीच्या कीर्तनाचं पाकिट आहे. एवढं मग त्याने झालेला प्रकार सांगितला. ती बायको तिच्या नवऱ्याला त्या पतीला म्हटली अहो कीर्तनातून नाटकानं 3 शब्द आणले तर देवाने एवढं दिलं. अख्खं कीर्तन घरी आणलं असतं देवानं तुम्हाला काय एक दिलं नसतं. 3 शब्द जरी नेले तर वाया जात नाही. हा आणि संसारात किती कष्ट करा येथे अवघे वाया गेले. ते सती सायास आणि जगद्गुरु तुकोबारायने ते श्रम केले आणि त्याला फळ आल्यामुळे महाराजाची भाषा आहे तुका म्हणे श्रम केला. तुका म्हणे श्रम तुका म्हणे श्रम केला. तुका म्हणे श्रम केला. आपल्या संप्रदायात साहेबराव नाना वारकरी होते. त्यांच्या बाबा एकत्र गुंतणाऱ्या चाली अशा गोड असायच्या. ते इतके बारीक बारीक फरक आहेत त्याच्यात लवकर लक्षात येत नाही. लक्ष देऊन या तारीखले फरक आहे का दोन. तो का म्हणे श्रम केला. 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 तुका म्हणे श्रम केला. अवघा आला फळासी. अवघा आला फळासी. लाभे लाभ तो नावला. लाभे लाभ तो नावला. अवघाला फळाशी अवघाला
फळाची मने श्रम केला अवघा आला फळाची अवघा आला फळाशी लाभे लाभ दोनावला लाभे लाभ दोनावला दोनावला लाभे लाभ श्रम केला आणि श्रमाला फळ आलं. मला श्रम काय केला ऐकलं का? श्रम काय केला आपण प्रस्तावनेत विचार केला, पण अजून एक विचार सांगायचा आहे. देवाच्या उद्देशानं केलेली प्रत्येक क्रिया हा परमार्थ प्राप्तीचा श्रम. उद्देश काय पाहिजे? परमात्मा. म्हणून नाथाने सांगितलं सावध होणे भजने लागा देव करा कैवारी. सावध होणे भजने लागा देव करा कैवारी. सावध होणे भजने लागा देव करा कैवारी. सावध होनी भजने लागा देव करा कैवारी. मारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची इतका गोड अभंग येतो. परमार्थ पथिकाला कसं जसं आपण संभाजीनगरला निघावं आणि 1-1 किलोमीटरला सांगावं, ए संभाजीनगर 10 किलोमीटर, संभाजीनगर 9 किलोमीटर. किती गोड आहे पहा. अहम वाघ्या वैकुंठवासी भुले बाबा निर्याणाच्या पूर्व काळात बाबा निर्याणाच्या पूर्व बाबाचे अभंग सहसा पवित्र सोवडी देव घ्या कोणी देव घ्या कोणी. पण घुले बाबांचं जेव्हा निर्याण आलं, घुले बाबा म्हणजे विठ्ठल महाराज घुले, त्यांचं निर्याण जवळ आलं ना, त्या निर्याण काळामध्ये तिने अशी रूपकाचे अभंग घेतले जोग महाराज सप्तामध्ये. आम्ही का पडी रे आम्ही का पडी रे विघ्ने बारा वाटा पडती बापडी रे. आपली सांगतो एकदा घेतला लाड केली कमी संताची आणि एकदा घेतला अहम वाघ्या सोहम वाघ्या. हो, आणि त्या काळात त्याने जे कीर्तन केलं ते पक्क माझ्या डोक्यात आहे आज. आणि माझ्या डोक्यात राहण्याचं कारण आहे कारण रेकॉर्डिंगला मोबाईल नव्हता माझ्याकडे. बाबा मला बरेच जण म्हणतात तुम्हाला एवढ्या चाली कस काय बसल्या, त्याचे कारण आहे स्वामीजी जेव्हा भजन शिकलो ना मी तेव्हा रेकॉर्डिंगची सोय नव्हती म्हणूनच एवढ्या चाली बसल्या. आता एखाद्याची चाल ऐकली की रेकॉर्ड करून घेतात, हाय मोबाईल मध्ये, ती मोबाईल मध्येच आहे. डोक्यात कधी यायची ती, डोक्यात कधी यायची. महाराज बाबाकडे नियम असा होता चातुर्मास्यात, कधी झोपा सकाळी 3ला नाही तर 2:30लाच उठावं लागायचं. ते देवीदास भाऊ माहित होता, यशवंत भवन मध्ये राहत होता. महाराज ते बाबा तरी बरे पण इतका खवूट होता, नाही त्या यमाशी करू ना. ते सकाळी 3लाच उठवायचं, दुपारी सुद्धा आवाम पक्षीला पडलं की 3लाच उठवायचं. पण महाराज भजनाची मला आवड असल्यामुळे मी दुपारची झोप घेत नव्हतो. ते वारकऱ्यांचे महिन्याचे सप्ते चालायचे, गाथा भजनाला जातो नाच भजन. आणि मला गुरुबंधू म्हणायचे मला नैसर्गिक आवाज नाही बाबा, देवाने मला आवाज देताना लईच कृपणता दाखवली, नको तिथं मोकार उदार झाला बघा. आता देवाला तरी काय सांगावं, अशी अडचण आहे आमची. हा लईच कृपण झाला. आमचा आवाज म्हणजे काय, आमच्या लक्ष्मण महाराजाचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग, कुठं स्पीड ब्रेकर नाही. आणि आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, त्याला किती खाचान खडगे त्याला महाप नाही. आमचे गुरुबंधू आहेत स्वामीजी बाबा. मला म्हटले उमेश बुवा तुम्ही भजनात एवढा काळ घालवता, तुम्हाला भजन जमणार नाही, तुम्हाला नैसर्गिक आवाज नाही. बाबा मी त्यांना तेव्हा उत्तर दिलं, म्हणलं मी ज्ञानोबा तुकोबाची एवढी सेवा करेल, राहिलं समाज रंजवण्याचं, पण माझ्या समाधानाकरता ज्ञानोबा तुकोबाला मला स्वर द्यावाच लागेल कामापुरता. कसला स्वर नाही, कसलाच आवाज नाही. आताही आवाज नाही, मला माफी मागतो मी, आता आहे तसा तुमच्या समोर आहे. पण बाबा माझा अनुभव असा आहे, गावोगावी लोक गेले ना मला म्हणतात तुम्ही कीर्तन कमी करा, चाली जास्त म्हणा. असला आवाज असून निर्गुण निराकार दादा माहूर माझं गाव तरी सुद्धा रेकॉर्डिंगची सोय नव्हती. उपकार होते आमच्या काळात. अहम वाग्या सोहम वाग्या देहाला मी म्हणणाऱ्या अहम वाग्या
तत्वाला मी म्हणणाऱ्या सोहम वाग्या, प्रेम नगराची वारी कर, सावध होऊन भजनाला लाग. मला पूर्ण अभंग नाही सांगणार, विचार एकदम पाहिजे तेवढा. सावध होऊन भजनाला लाग आणि भजनाचा उद्देश देव कैवारी कर. की एर बहुत जोडती किरटी, जयाची भजने भोगासाठी. म्हणजे देवाच्या प्रित्यर्थ केलेली कोणती क्रिया? म्हणजे मळा खुरपलं तरी देवाचं भजन घडतं. सावता महाराजाचा चरित्र अभ्यास. मांस विक्री सुद्धा देवाचं भजन घडलं. सजन कसायांना जाऊन विचारा. एवढंच नाही, आमच्या जनाबाईच्या शिव्या सुद्धा भजन ठरलं. देऊ का थोड्या शिव्या? अरे अरे विठ्या, अरे अरे विठ्या, अरे अरे विठ्या, अरे अरे विठ्या. ऐका, वाजवता वाजवता एखादा टाळ जर फुटलाच तुमच्याकडून, बाबा काहीच म्हणणार नाही, मी शब्द हा. आता शिव्या द्यायच्या, शिव्या जोमानं द्यावा लागतात. ते असं अरे अरे विठ्या, ठरलेले ते ठरलेले. अरे अरे विठ्या, अरे अरे विठ्या, अरे अरे विठ्या, अरे अरे विठ्या. मुळ मायाच्या कारट्या, मूळ मायेच्या कारट्या, मुळ मायाच्या कारट्या, मूळ मायेच्या कारट्या. तुझी रांड रांडकी झाली, जन्म सावित्री तुडाल्यानी. तुझी रांड रांडकी झाली, जन्म सावित्री तुडाल्यानी. तुझी रान रणकी झाले, जन्म सावित्री तुडाल्या रे. तुझी रान रणकी झाले, जन्म सावित्री तुडाल्या. विठ्या तुझे गेले म्हणे, तुझ्या गेले म्हणे, विठ्या तुझे गेले म्हणे, विठ्या तुझे गेले म्हणे. तुझा पाहुणे काढ रडे, तुझा पाहुणे काढ रडे, तुझा पाहुणी काळ रडे, तुझा पाहुणी काळ रडे. तुझा पाहुणे काढ रडे, पाहुणी काळ रडे, तुझे गेले म्हणे, विठ्या तुझे गेले म्हणे. विठ्या तुझे गेले म्हणे, विठ्या तुझे गेले म्हणे. तुझा पाहुणे काढ रडे, तुझा पाहुणे काढ रडे. तुझा पाहुणी काळ रडे, तुझा पाहुणी काळ रडे. जरा बोली अंगणी, शिव्या देती चक्रपाणी, उभी राहोनी अंगणी. शिव्या देती चक्रपाणी, उभ्या राहोनी अंगणी. शिव्या देती दासी जनी, उभी राहोनी अंगणी. शिव्या देती दासी जनी. टाळ. हे अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी नाडरण के झाली, जन्म सावित्री तोडाली आली. तुझे गेले म्हणे, तुझं पाहुणे काढ रडे, उभी राहोनी अंगणी. शिव्या देती दासी जनी, उभी राहोनी अंगणे. शिव्या देती दासी जनी, शिव्या राहोनी अंगणे. शिव्या देती दासी जनी, शिव्या देती दासी जनी, शिव्या देती दासी जनी, देती दासी जनी. मूळ मायच्या कारट्या, त्याला शिव्या दिल्या तरी सायास होतात. फक्त उद्देश तो पाहिजे, उद्देश तो पाहिजे. पण आम्ही श्रम केले, 8 तास घ्यावं लागेल, वेळेची मर्यादा आहे. तो का म्हणे श्रम केला, अवघा आला फळाश. आमच्या अवघ्या श्रमाला फळ आलं. मला तुमच्या परमार्थाला श्रमाला फळ आलं. फळ आलं तरी कोणतं? महाराज ते फळ सांगतात. भाग्य झाली संत भेटे, भाग्य झाले संत भेटे. भाग्य झाले संत भेटे. भाग्य झाले संत भेटे. जसं एक गायकाचे घराणे, किराणा घराण्याची वेगळी राग म्हणण्याची पद्धत, पलुसकर घराणं वेगळं वेगळं,
तसे वारकऱ्या सुद्धा भजनाचे घराणे आहेत. याचा नामदासांचा अंतरा वेगळा, शिरवळकरांचा अंतरा वेगळा, टेंबूकरांचा अंतरा वेगळा. हं? याच्याकरता त्या वारकऱ्या जाऊन भजन करावं लागतं, तेव्हा हे घराणे कळतात. युट्यूबवर काही कळत नाही. हे भाग्य झाली संत भेटी, आवडी पोटी होती ते. भाग्य झाली संत भेटी, आवडी पोटी होती ते. आवडी पोटी होते ते, होते ते. लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला. झाली संत भेटी आवडी आवडी होती ते, आवडी पोटी होती ते. लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ बोला सगळे. लाभे लाभ दुनावला. हे गायक म्हणते याचा आवाज बसला तरी आम्हाला म्हणू द्यायला, हे म्हणते. पण नाही महाराज, मीच चाली म्हणणार आहे सगळ्या. कारण काय महाराज, प्रणवाचे पेटे झाले शब्द ब्रह्म माझिटे. हे प्रणव होता म्हणे, ब्रह्म होतं ना म्हणे बाबा, भोंगळत फिंडू लागलं म्हणजे ज्ञानोबा. ब्रह्माला कपडेच नव्हते, ज्ञानोबराची भाषा. त्या ब्रह्माला कपडे नव्हते, ते नागोच फिरायचं. उघडे पंढरीशी आले, पंढरपूरला येतं नागडच आलं, ते नागडच आलं. आणि मग त्याला कपडेच भेटणार त्याच्या आकाराचे. माझ्याकडे बघू नका, मी ब्रह्माचं सांगायला लागलो. त्या ब्रह्माला काय भेटेनात? कपडेच भेटेना. आणि जेव्हा ते ब्रह्म प्रणवाच्या पेठेत आलं, प्रणव म्हणजे ओंकाराच्या पेठात आलं, ज्ञानोबराय म्हणतात तेव्हा प्रणवाचे पेठे आणि झाले शब्द ब्रह्म माझिठे. आणि मग त्या शब्द ब्रह्माला कपडे भेटले, कारण त्याला कुठंच कपडे भेटले नाही. खरं सांगू महाराज, आमच्या या चालीचं कौतुक करणारे कुठंच भेटत नाही. बाबा भेटले म्हणून मी बोलायला लागलो. काय ते आपण सेवेचं जर असं थोरानं कौतुक केलं ना, मला अजून आठवतं जेव्हा मी पहिल्यांदा कीर्तन इथं केलं, बाबानं माझ्या तोंडावरून हात फिरवला होता. आणि मला ओवी, तेव्हापासून स्वामी मला एक ओवी आठवते. मल्या निळ पाहून येतो स्पर्शू, मल्या निळ खरपसू, येणे माने पशु कुरवाळणे. आणि मग तो स्पर्श, म्हणून आवाज बसलेला आहे, माफी मागतो. म्हणून मग मोठ्याच्या नावावर काय बी खपिता येतं, बाकी काही नाही. अहो बाबा, तुम्ही फक्त बोट करा, आम्ही कुठेही उडी मारायला तयार आहे. तुम्ही बोलविले आम्ही बोलेन, बोली आरोपाची रूप दाबी. ज्ञानोबा गुरुबद्दल बोलताना म्हणतात, भाग्य झाली संत भेटली. मला फळ आलं परमार्थाला. काय फळ आलं? मला संत भेटले. परमार्थाचं फळ खरं हेच, हे संत भेटले. संत भेटले, पण कोणते संत? आवडी पोटी होती ते. एखाद्याला एखादा पदार्थ आवडावा आणि 8 दिवस खायला न भेटावं, आणि 8व्या दिवशी अचानक तो पदार्थ भेटावा, किती आनंद आहे. तो कुबारा देतात का नाही हा दृष्टांत? मिष्टान्नाचा योग भुके, म्हणता चुके पुरेशे. पण इच्छा एकच होती, हो काय, आम्हाला तो परमात्मा संत भेटावे. कारण जगात सगळे आवडत. तुकोबाराच्या गाथ्यात 3 प्रमाण. तुकाराम महाराजाला काही माणसं बिलकुल आवडत नाही. तुकाराम महाराजांना काही माणसं कामापुरती आवडतात,
आणि तुकाराम महाराजाला काही माणसं सदैव आवडतात, तिनेच प्रमाण देतो. तो का म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. महाराज म्हणतात मला क्षणभर सुद्धा त्याचं तोंड दिसू देऊ नको म्हणले देवा. कोणाचं? हरी कथे ते धिकारी, शत्रू माझा तोची वैरी. जो देवाच्या कथेची निंदा करतो ना, त्याचं क्षणभर सुद्धा तोंड दिसू देऊ नको. सुना काळ तोंडा जो या देवा म्हणे धोंडा. जो देवाला दगड म्हणतो ना, त्याचं मला क्षणभर दर्शन नको. तिसरं प्रमाण तुकाराम थोडं खरपूस आहे पण गोड आहे. महाराज म्हटले अहम म्हणे ब्रह्म आणि नेने भक्तीचे ते वर्म. तो का म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. हे भेटूच वाटत नाही महाराजांना. काही माणसं कामापुरते भेटाय वाटतात. तो काम हे रामान विधी पालना पुरते देवाची ती भूते म्हणून या विधी पुरते कारण बहु वारावे वचन. हे सोयरे धायरे वैकुंठाशी जगन्नाथांना सोयरेची व्याख्या लई गोड करायची. काही आम्हाला अन्य गावात सांगता येत नाही कारण एकाच भावकीची माणसं असतात. इथं अनेक भावकीचे असल्यामुळे टेन्शन नाही. अण्णा काय म्हणायचे? भावकी सोयरा कोणाला म्हणायचं? ज्यांच्या वाचून जगता येत नाही आणि जे नीट जगू देत नाही. जगन्नाथांच्या भाषा, अण्णाची भाषा. ज्यांच्या वाचून जगता येत नाही, काही कार्यक्रम असतात बोलावंच लागतं. आणि जे नीट जगू देत नाही, पण अशी माणसं लय भेटू नये. विधी पुरते कारण बहु वारावे वचन आहे ना. हे कामापुरते भेटावे सोयरे धायरे पाहुणे रावणे. आता तिसरे सदैव भेटावे वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेट तुया भूता. सदैव भेटले पाहिजे. मग तो कोबराय म्हणतात तो का म्हणे जैसे आवडते हरिदास. तो का म्हणे जैसे आवडते हरिदास. तुका म्हणे जैसे आवडते हरिदास. तुका म्हणे जैसे आवडते हरिदास. तुका म्हणे जैसे तुका म्हणे जैसे तुका म्हणे जैसे आवडते हरिदास. 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 कैसे नाही आस आणि कांची. कैसे नाही आस आणि कांची. हे रामान विधी पालना पुरते. हे रामान विधी पालना पुरते. कैसे आवडते आणि कांची. कैसे आवडते आणि कांची. हे रामान विधी पालना पुरते. हे रामान विधी पालना पुरते. तुका म्हणे जैसे आवडते हरिदास. तुका म्हणे जैसे आवडते हरिदास. तुका म्हणे तैसे आवडते हरिदास. तुका म्हणे तैसे आवडते हरिदास. तुका म्हणे जैसे आवडते हरिदास. तुका म्हणे जैसे आवडते हरिदास. तुका म्हणे तैसे आवडते हरिदास. तुका म्हणे तैसे आवडते हरिदास. कैसे नाही आस आणि काळी. तैसी नाही आस आणि काळी. कैसे नाही आस आणि काळी. तैसी नाही आस आणि काळी. हे रामान विधी पालना पुरते. 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 पालना विधी पालना पुरते. जैसे जसे संत आवडतात ना तैसे नाही आस अनेकांची. आणि असे आवडीचे संत मला भेटले. काय सांगू तुम्हाला. भाग्य झाली संत भेटी. आवडी पोटी होती ते फायदा काय झाला. महाराज तो फायदा सांगताना म्हणतात लाभे लाभ दुनावा. लाभे लाभ जुनावला. लाभे दुनावला. लाभे लाभ दुनावला. लाभे लाभ दुनावला. लाभे लाभ जुनावला. लाभे लाभ
लाभ दुनावला. संगीतात एक प्रकार आहे शास्त्रीय संगीतात की वर जाताना एक राग गायचा आणि वापस येताना दुसरा राग गायचा. मग मला आपल्या वारकरी भजनात हे करता येईल. आणि मग मला या दोन चाली सापडल्या. खालून वर जाताना शंकरा आणि वरून खाली येताना केदार. लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला. लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला. जीवधाला दरुशने, जीवधाला दरुशने, दरुशने, जीवधाला दरुशने. लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला. 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 दुनावला, दुनावला. जीवधाला दर्शने. मला लाभाला लाभ दुनावला म्हणजे व्याजाला व्याज मिळालं. म्हणजे काय, एक तर नरदेव मिळाला हाच लाभ आहे. लाभ झाला भोवतादिशी, लाभो करा पुढे नाशी. मनुष्य देहाशी जोडी हाती लागली, नरदेहाचा लाभ झाला. आणि या नरदेहामध्ये संत भेटले, या लाभानं लाभ दुनावला. एक अर्थ. दुसरा, संत भेटले हाच जीवनातला सगळ्यात मोठा लाभ आहे. आणि संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. संतांच्या भेटीमध्ये परमात्म्याचा लाभ झाला. लाभे लाभ दुनावला. परिणामता जीव झाला. माझं जीवन तृप्त तृप्त झालं या संतांच्या सहवासात. एरवी भाकी तो करुणा गा, जैसा सांडीला ठाव. न भरेचे पोट कधी नाही निशळ पाव. खिंडता भाग लोगा, लक्ष 84 गाव. पण धरोनी राहिलो गा, हाची वसता ठाव. संतान त्या अवस्थेवर नेलं. माझं जीवन तृप्त तृप्त झालं. कधी तृप्त झालं, ज्ञानोबाराने दिले 3 दृष्टांत देतो आणि सेवा पूर्णत्वाकडे नेतो. ज्ञानोबाराचे दृष्टांत ऐका. निर्धनाशी धन लाभ झाला, ज्याच्याजवळ रुपया सुद्धा नाही, आशाला एकदम सोन्याचं घाबाड भेटलं. काय त्याला आनंद. निर्धनाशी धन लाभ झाला. दुसरा दृष्टांत ज्ञानोबाराने दिला, जैसा अचेतनी प्राण प्रगटला. काय झालं, दम लागतोय. काय झालं, तोंडाची चव गेली, वास येत नाही, नेला दवाखान्यात. काय झालं, ऑक्सिजन लेवल वाढत नाही. काय केलं पाहिजे, रेमडेसिवीर द्यावी लागते. द्या ना मग. तुटवडा आहे. कुठपर्यंत तुटवडा आहे, 50,000 देत नाही तोपर्यंत तुटवडा आहे. 50,000 दिलं तुटवडा नाही. दिला. मलाही झाला होता बाबा, हा ना. आणि माझा स्कोर 21 होता महाराज. आणि माझा दावा आहे बाबा, स्वामीजी हे कोरोनानं कमी मेले, फोन करणाऱ्यांनी निम्मे लोक मारले त्या काळामध्ये. मी फोन करणाऱ्यांनी, मला फोन यायचा, बाबा कुठे, मुंबईला. का बाबा, कोरोना. कस काय झाला ते सांगून होतो का. किती स्कोर आहे, 21.5. अरे बापरे. बाबा काळजी घ्या बरं, आमच्या गावात एकाचा 13 होता आणि कालच मेला बघा. लय अवघड आहे. अशा पाहुण्या रावण्याने फोन करून बिचाऱ्याचा जीव गत प्राण झाल्यासारखाच नेला स्मशानभूमीत. पण आईची इच्छा, एकदा मला तोंडानं पाहायचं, डोळे भरून त्याला पाहायचं. पण सोडत नव्हते. पण कस तरी वशिला लावला, पैसे भरले आणि असा पोरगा त्या किट मध्ये आणला. आई अशी दुरून बघत होती, रडत होती. आणि ती चैन उघडली. कशाची, त्या किटची चैन उघडली. तोंड बाजूला पाण्याकरता कागद बाजूला केला आणि ते पोरग आईला म्हणलं, आई तू कधी आली. बरी घटना घडलेली आहे. कोरोना काळात घटना घडली. जाळायला नेलेला जिवंत झाला.
निर्धनाशी धन लाभ झाला, जैसा अचेतनी प्राण प्रगटला. वत्स विघडल्या धेनु भेटली, जैशी कुरंगीने पाडसा मिनली. हे पिवशा परते गोड वाटत, पंढरी रायाचे भक्त भेटत. हे भेटले परिणाम परमानंदू आजी मानसी. भेटी झाली या संताशी, लाभे लाभ दुनावला, जीव झाला दर्शने. महाराज तुम्हाला जी तृप्ती झाली त्या तृप्तीबद्दल बोला ना काहीतरी. महाराज म्हणजे बोलता येत नाही, पण एका वाक्यात सांगतो. बरवे देशावूर झालो, बरवे देशावूर झालो परदेशावर झालो परदेशावर झालो बरवे देशावूर झालो, बरवे देशावूर झालो. परदेशावर झालो परदेशावर झालो बरवे देशावूर झालो, बरवे देशावूर झालो, बरवे देशावूर झालो, बरवे देशा बरवे देशावूर परवे देशावूर झालो बरवे देशावर झालो काय बोले बोलावे, काय बोले बोलावे, लावे लाभ अरे लावे लाभ दुनावला. काय बोले बोले बोलावे, काय बोले बोलावे, लाभ 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 नावला लाभ लाभ नावला दुनावला, लाभ तो नावला विठोबा रघुमाई. हरी विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई. बोला काय करे विठोबा रखुमाई, विठोबा टाळी वाजवा, भजन करा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रखुमाई. महाराज म्हणतात, बरवे देशावर झालो, माझ्या जीवनात देशांतर झालं, परिवर्तन झालं, पण ते बरव झालं. आतापर्यंत मी जीवदशेत होतो, आता मी शिवदशेत गेलो. आतापर्यंत मी असत जड दुःख रूप होतो, आता मी सद्रूप चिद्रूप आनंद रूप झालो. प्रमाणात बोलायचं जर ठरलं, आतापर्यंत मी मनुराजा एक देहपुरीत राहत होतो, पण संतांची भेट झाली तर ब्रह्मपुरी वास करणे अखंड. आता मी ब्रह्मपुरीत राहायला गेलो. त्या देशातून त्या देशात गेलो, मरक्या देशातून अमर देशात गेलो, अज्ञानातून ज्ञानाकडे गेलो, अंधाराकडून प्रकाशाकडे गेलो. असं माझं जीवन झालं, बरवे देशावर झालो. मग महाराज त्या देशाबद्दल सांगा ना थोडस, नेमका देश कसा आहे तो. महाराज म्हणजे काय बोलावे, त्याच्याबद्दल बोलता येत नाही येत. का बरं असे? हे शब्दातीत स्वभावे, हे शब्दाच्या पलीकडे, मग त्याला शब्दात आणता येत नाही. एक दोन प्रमाण देतो. ज्ञानोबराय म्हणतात, एवढे जे महिमेचे करणे, हा दिठवा जयावरी झळके, की पद्म करू माथा पारुखे, तो जीवाची परी तुके महेशेशी. एवढे जे महिमेचे करणे, देवाच्या बळे वानू मी कवने. संतांनी मला जी स्थिती दिली त्याच्याबद्दल बोलता येत नाही. किंवा ज्ञानोबरायच्या अमृतानुभवातली ओवी. आधी दृष्टांत सांगतो. ज्ञानोबराय म्हटले, आधी ओवी सांगतो चला. किंबहुना निवृत्ती ठेविलो असो जी हे स्थिती, ते केवी देव हाती वाचेची. मला निवृत्तीनाथांनी
ज्या अवस्थेवर नेऊन ठेवलं ते वाचन काय सांगू, ते सुख काय सांगू, वाचे बोलता नाही, काय सांगू ते बोलताच येत नाही. करिता या सुखा अंत पार नाही लेखा. म्हण का बरं, ती अज्ञानाची अवस्था आहे का, नाही म्हणले. ज्ञानाची अवस्था आहे तरी बोलता येत नाही. ज्ञानोबाराने दृष्टांत दिला. आणि एका सावकाराच्या घरात चोर शिरला आणि सावकाराला जाग आली. कारण सावकार झोपलाच नव्हता. कारण त्याचं जो सोनं असतं, सोनं सांगतो सोनेवाले सोनं नाही, जागाच होत. सावकार जागा झाला आणि चोराने पाहिलं, सावकार जागा झाला. सावकाराच्या गळ्याला त्या चोरानं चाकू लावला. कोणाच्या गळ्याला? सावकाराच्या. सावकार जागा आहे का झोपलाय? बोला लवकर. हा, जागा आहे. पण तो चोर म्हणतो का, ए पोरो, तुमच्या पापाच्या गळ्याला मी चाकू लावला. चोर बोलतो का? हा, बोलतो का चोर? नाही. बरं, जो जागा आहे त्याला बोलू देतो का? जो जागा आहे, सावकार जागा झालाय, ए पोरो बघा रे माझ्या गळ्याला चाकू, असं बोलू देतो का? नाही. तो चोर जसा स्वतः बोलत नाही आणि पुढच्यालाही बोलू देत नाही, तसं साधकाला परमात्मा अवस्थेवर नेलं, ती अवस्था स्वतःही बोलत नाही आणि साधकालाही बोलू देत नाही. बोले ना बोलू येईना. म्हणून तुकोबाराय म्हटले, काय बोले बोलावे. जिथं तुकाराम महाराज म्हटले काय बोले बोलावे, आता उमेशनं बोलावे का? काहीच बोलू नये. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज. श्री सद्गुरु बोला टाळ. महाराज. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी 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 महाराज. बोला टाळी वाजवा. श्री किसनगिरी महाराज. श्री समर्थ सद्गुरु श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज. 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 की किसनगिरी बाबाच्या चरणी आम्ही प्रार्थना करू की आम्हाला अशा सत्पुरुषाची भेट होऊ द्या. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण ज्याच्या नादी लागून बिघडलो ना त्याला सोडलं पाहिजे. कोणाच्या नादी लागलोय आपण? या मनाच्या. भलत्या सवे धावे सैराट. म्हणून साधू संतांना आवर्जून आम्हाला सांगितलं. शेवटचं एक जोशी प्रकरणातलं प्रमाण म्हणतो आणि सेवा संपवतो. फक्त तुम्ही एवढं म्हणायचं, होय नाना होय नाना होय नाना होय नाना. कावडीचा अभंग म्हणताना अरे बाई म्हणण्याची पद्धत आहे. समुद्र नदी नो हे पैग आहा आहा रे भाई, पाषाण म्हणून हे लिंग आहा आहा रे भाई. आहा रे भाई. बाळछंदामध्ये अलक्ष लक्ष्मी लक्ष्मी बाबा बाळ चंदू तेथे दिसते दोन्ही पक्षी बाबा बाळ चंदू. हे असे नित्य साक्षी बाबा बाळ चंदू. जसं नाथांचं जोशी नावाचं प्रकरण आहे, त्याच्यामध्ये म्हणण्याची पद्धत आहे, होय नाना 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 होय नाना. शेवटचा झटका मारला तरच तालात बसत. हा हा होय नाना होय नाना होय नाना होय नाना. असं नाही म्हणायचं, होय नाना असं म्हणावं, तो तालात बसत ते, नाही तर बसत नाही.
मनाजी पाटील देह गावीचा होय नाना होय नाना होय नाना होय नाना धरू नका त्याचा होय नाना होय नाना होय नाना होय नाना घात करील नेमाचा होय नाना होय नाना होय नाना होय नाना पडाल फशी मी आलो रायाचा दोषी पोरा ऐका दादानो मी आलो रायाचा दोषी पोरा ऐका दादानो मी आलो रायाचा दोषी ओरा ऐका दादानो मी आलो रायाचा दोषी ओरा ऐका दादानो मनाजी पाटील देह गावीचा होय नाना होय नाना होय नाना होय नाना धरू नका त्याचा होय नाना होय नाना होय नाना होय नाना करील नियमाचा होय नाना 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 मनाजी पाटील देहगावीचा विश्वास धरू नका त्याचा घात करील नियमाचा पडाल फशी पण आता एकच करा की मन लावा संगती साधू संगे ती सद्बुद्धी आपल्याला व्हावी अशी प्रभूचरणी प्रार्थना करू सेवेला पूर्ण विराम देऊ आणि आपल्याला लावण्याची गरज नाही लोकाला संत शोधावे लागतात आम्हाला फक्त संत ओळखायचे पण भाग्य आहे की या भागात किसनगिरी बाबा आले भाग्य आहे किसनगिरी बाबाला भास्करगिरी बाबा भेटले आणि भाग्य आहे त्यांना प्रकाशगिरी बाबा भेटले आणि आपलं भाग्य आहे की आपल्याला हे सगळे भेटले म्हणून पण ऐकलं का हे सगळं बोलत असताना मला एक बोलावं वाटणार आहे बाबा एकच मिनिट घेता ते भगवान भाऊची वामन भाऊ यांची आई वारली कोणाची वामन भाऊची आई वारली तर सगळे वाट पाहू लागले अंत्यविधीसाठी पण वामन भाऊ म्हणले भगवानला येऊ द्या मग अंत्यविधी करू म्हणजे कोणाला भगवान बाबाला आणि मग भगवान बाबाला यायला वेळ झाला भगवान बाबा आले तर स्वामीजी भगवान बाबानं त्यांच्या आईच्या पायाचं दर्शन नाही घेतलं त्यांच्या आईच्या कुशीचं दर्शन घेतलं कुठं दर्शन घेतलं कुशीचं दर्शन घेतलं लोकांना विचारलं बाबा कुशीचं दर्शन काय घेता म्हणे धन्य कुश आहे या कुशीने वामन भाऊ दिले तसे या संस्थांवर आल्यावर जसं दत्तप्रभूचं दर्शन समाधान होतं किसनगिरी बाबाचं दर्शन घेऊन समाधान होतं तसंच बाबाचं दर्शन घेऊन समाधान होतं सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन समाधान होतं अजून एक समाधान आहे आई साहेबाचं दर्शन घेतलं की बस समाधान होतं म्हणून आई साहेब बाबा आम्हाला एकच आशीर्वाद द्या काय द्या आम्हाला कीर्तन वाढले पाहिजे लय गाड्या भेटल्या पाहिजे पाकिटं भेटली पाहिजे याला आग लागू द्या बाबा फक्त एक कृपा आमच्यावर करा तुमच्या वयापर्यंत तुम्हाला आईचा सहवास आहे तोपर्यंत आम्हाला लाभ व्हावा एवढी देवाला प्रार्थना करा हो की तुमच्या या वयात तुम्हाला आईचा सहवास आहे किती भाग्य घेऊन आलात बाबा तुम्हाला गुरु किसनगिरी बाबा भेटले आणि आई एवढ्या दीर्घजीवी भेटल्या म्हणून तुमच्या भाग्याचं आम्हाला कौतुक वाटतं बाबा फक्त तेवढा आशीर्वाद आम्हाला द्या बाकी काही नको म्हणून आईसाहेबाचं दर्शन होतं मोठं समाधान आहे या भागाचं परमार्थाचं नेतृत्व म्हणजे हे संस्थान आहे या भागाचंच नाही जिथं जिथं वारकरी संप्रदाय आदर्श संस्थान कोणतं ही यादी जेव्हा चालू होते तेव्हा देवगड संस्थांचं नाव घेतल्याशिवाय यादीच पूर्ण होत नाही स्वच्छता कशी असावी देवगड सारखी शिस्त कशी असावी देवगड सारखी म्हणून मी कीर्तन 1 मिनिट सुद्धा लांबवणार नाही शिस्त कशी असावी देवगड सारखी म्हणून ही सर्व शिस्त आहे ही शिस्त आमच्या जीवनात परमार्थात रुतावी आणि आमचं जीवन ध्येयापर्यंत जावं अशी दत्तप्रभूचरणी प्रार्थना करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ आपण द्वारे जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर माझे गुरुजी यांच्या चरणी समर्पित करतो पूज्य बाबाच्या चरणी किसनगिरी बाबाच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो तुकाराम तुकाराम रंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने आज आपण आता ब्रह्मरसाचं पारणं ह्या टाळ मृदंगाच्या निनादात तुमचे परम आदरणीय पूजनीय खरं म्हणजे ज्ञानोबा तुकोबारायांची कृपा सद्गुरू जोग महाराजांची कृपा
सर्व गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रातले हिरे कसे कसे एका एका बाजूने चमकतात हे आपल्या कीर्तनातून आता लक्षात आलं. आम्हाला असं वाटत होतं की महाराजांचं नाव दशरथ कसे काय. आम्ही एका रथावर बसलो तर 2 घोडे हाकता येत नाहीत, पण महाराज एका घोड्यावर एका रथावर बसून 10 रथ हाकतात. एका चालीतून 10 चाली. आता आम्ही एक म्हणतो, टाळकरी एक म्हणतात. आमचं टाळ करायला येत नाही, टाळ करायचं आम्हाला मुळीच जमत नाही. तर हे आपलं वैभव आहे वारकरी संप्रदायाचं. खूप एकदा बापूजींची कथा होती पंढरपूरला, मोरारी बापूंची. मनमाडकर महाराजांनी अशा जुन्या चाली म्हटल्या. बापूंले त्यांच्या शब्दात त्यांनी हिंदीमध्ये बोलले होते की महाराष्ट्राचं काय वैभव आहे, हे एवढे टाळकरी मृदंग आणि हे आणि त्या निनादात, आणि त्याच्यानंतर मराठी भाषेची जी ताकद आहे, जे शब्द आहेत. आता महाराजांनी सगळ्या प्रकारचे अभंग, त्याचे रूपक कसे आहेत काय, हे काही करमणूक म्हणून नाही, थेट तुम्हाला ब्रह्मापर्यंत पोहोचवून देतात. आपल्याला हिमालयात जायची गरज नाही. काकडा, हरिपाठ, भजन, कीर्तन हेच आपलं तप आहे, हे हाच जप आहे, हेच अनुष्ठान आहे. डोळे लावायचं आणि कोंडाकोंडीचं कामच नाही ठेवलं संत. परंतु ते त्या प्रदेशाचं ते पाहिजे म्हणून महाराजांनी खूप गुरुसेवा केली. भगवत कृपा झाली. म्हणजे एकाच वेळेस 10 रथ जसे हाकावे माणसाने, तर एका चालीतून 10 चाली. आणि सगळं जर बरेच माणसं एकातून 2-2 चाली म्हणतात, पण पहिली कोणती हेच लक्षात येत नाही. तुम्ही काही करा, कुठेही काही करा, पण पहिलं कुठून निघालं तिथं आपण आलं पाहिजे. आता चालीचा मी एकच शब्द सांगतो. चालीमध्ये 3 त्याच्यात गोष्टी असतात. एक पहिला असते स्वर, दुसरा ताल आणि तिसरा असतो काल. स्वर, ताल आणि काल हे समाजाला शिकवते, त्यालाच चाल म्हणतात. म्हणून म्हणतात नुसतं चाल देवगडला आणि चाल म्हणायला असं नाही. जीवनाची चाल जे कळवते, स्वर काढला पाहिजे की आपण चांगलं बोलत असताना लोक आपल्याकडे लक्ष देत नाही, थांबवून घ्या थोडं. म्हणून स्वर पहिल्यांदा काढला पाहिजे. सरगमात महाराजांनी सांगितलं, वर गेले एका रागात, दुसऱ्या रागात खाली आले. आता माणसाला असे राग येतात की वर कसं जाऊन खाली कसं हेच कळत नाही. तेव्हा पहिल्यांदा स्वर असतो आणि दुसरा ताल असतो. 60 ओलांडली, 80 झाले तरी अजून ताल बदलायलाच तयार नाही. मी करेल तेच सगळं. पण भजन शिकवते की तुम्ही ताल बदला. आता पहिले तुमच्या मागे लोक होते, आता तुम्हाला लोकांच्या मागे जावं लागेल. आणि त्याच्या शेवटी असतो काल. काल म्हणजे आता महाराजांचे सगळे कालातले सगळे चाली आहेत, थांबावं लागते थोडं. त्यानं आपल्याला शिकवलं. लक्ष्मण महाराजांनी बरोबर म्हटलं की 2 चरण जलद म्हणायचे आणि तिसरं थोडंसं जलद म्हणायचं आणि अगोदरचे थोडंसं ऱ्हस्व दीर्घ म्हणायचं. त्यावेळेस ते तालात येत असते. मग तुम्ही कितीही जरी चांगले वागलात, काही जरी केलं, तरी तुम्हाला काल कळणं महत्त्वाचं आहे. काल कळला की तुम्ही सगळ्यांना घेऊन चालता, नाही तर मग पखवाच्या एकीकडं आणि टारकडी एकीकडं. कीर्तनकाराने सर्वांना घेऊन चालणं हाच काल आहे. म्हणून स्वर, ताल आणि काल आमच्या दशरथ महाराजाकडून शिकावं. आमच्या तर काय आम्ही नुसतं पाहत होत. हे आपल्या वारकरी संप्रदायाचं भूषण आहे. आणि जोग महाराजाची संस्था हे कसं एक त्यामध्ये सगळं आपल्याला रत्न सापडते हे लक्षात येईल. म्हणून सर्व श्रीगुरूंच्या चरणी आम्ही नतमस्तक ठेवतो. महाराजांनी आम्ही वंदन करतो. असाच गोडवा आपण सदैव समाजाला देत राहावा आणि आम्हालाही देत राहावा. शब्दास विराम देतो.